हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या शुभम सर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बऱ्यापैकी आपण सगळ्या विद्यार्थ्यांना, आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की एक स्पेसिफिक स्कॉलरशिप आहे जे विद्यार्थी बँकिंगची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी, जेणेकरून तुम्हाला तयारी करत असताना सुद्धा पैसे मिळू शकतात आणि त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल आत्तासुद्धा. तर आपल्या क्लासच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरलेला असेल, तरी पण हा स्पेशल मी व्हिडिओ करते. जे विद्यार्थी फक्त यूट्यूबलाच कनेक्टेड आहेत, बॅचमध्ये कनेक्टेड नाही, टेलिग्रामला कनेक्टेड नाही, त्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल त्यासाठी. ओके, कारण बऱ्याच जणांचे मला कॉल येत आहे. तर 2026-27साठी ही जी आहे ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळवायची असेल तर कशी मिळवता येईल याबाबत हा व्हिडिओ असणार आहे. शेवटपर्यंत सगळ्यांनी बघायचा आहे आणि अशा सगळ्या विद्यार्थ्यांना शेअर करायचं ज्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपबद्दल माहिती फार गरजेची आहे. ही स्कॉलरशिप ज्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये किंवा त्या स्ट्रगलच्या पिरियडमध्ये किंवा तयारीच्या पिरियडमध्ये संजीवनीचं काम करू शकते, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. ठीक आहे, बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही तयारी करत असता तेव्हा तयारी करत असताना बऱ्यापैकी फायनान्शियल अडचणी असतात. खूप दिवस झाला पण तयारी करत असतो किंवा नवीन तयारी करत असतो. अशावेळी पैशाचं अडचणी असतात आणि या सगळ्या गोष्टीवर मात करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडनं वेगवेगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या संस्थांकडनं विद्यावेतन किंवा स्कॉलरशिप देण्यात येते. तर त्याबाबत बघा, ह्या वेगवेगळ्या संस्था आहेत. TRTI आहे जी की वेगळ्या म्हणजे ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी काम करते. बार्टी SC विद्यार्थ्यांसाठी काम करते. सारथी ओपन स्टुडंटसाठी काम करते, किंवा मराठा किंवा कुणबी किंवा मराठा कुणबी. ठीक आहे, जर आता ते नवीन याच्यामध्ये ते OBC जरी गेलेले असेल तरी काही हरकत नाही. मराठा कुणबी किंवा मराठा कुणबी यांच्यासाठी काम करते. अमृत ही EWS साठी काम करते आणि RT ही मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी काम करते. सोबत याच्या आणखीन एक संस्था आहे जिचे हेडक्वार्टर नागपूरला आहे, अशी महाज्योती ही एक संस्था आहे जी OBC विद्यार्थ्यांसाठी काम करते. आणि 1RT नावाची एक नवीन संस्था यावर्षी सुरू झालेली आहे जी की बंजारा समाजातील विद्यार्थ्यांसाठी काम करते. ओके, ठीक आहे. तर आता ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत या सगळ्या संस्थांकडनं त्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप मिळत असते. ही स्कॉलरशिप कशी मिळवायची याबाबत मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या 10 मिनिटांमध्ये. बघा, आता ह्या सगळ्या संस्थांचे तुम्ही चित्र टाकले, मग महाज्योती 1RTचं का नाही चित्र टाकलं? कारण महाज्योती 1RTची जी प्रोसेस आहे ती झालेली आहे 2026-27साठीची. त्यांची CET पण झालेली आहे, त्यांची फॉर्म पण भरून घेण्यात झालेली आहे आणि CETची परीक्षा पण झालेली आहे. पुढच्या काळामध्ये त्यांचा निकाल लागेल आणि मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळणार आहे. ओके, आता सेम प्रोसेस बाकीच्यांसाठी सुद्धा आहे. तर जे OBC कॅन्डिडेट विद्यार्थी आहेत आपले, जे तयारी करताय बँकिंगची किंवा बंजारा समाजातील विद्यार्थी, त्यांनी जरी CET दिली असेल तर ठीक आहे, नसेल दिली तर पुढच्या वर्षी देता येईल. ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही नाही पाहिला तरी चालेल, पण तुम्हाला शेअर करायचा आहे तुमच्या या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना. ठीक आहे, बघा, ST विद्यार्थ्यांची, SC विद्यार्थी, ओपन विद्यार्थी, EWS आणि मातंग विद्यार्थी या सगळ्यांसाठी या सगळ्या वेगळ्या संस्था आहेत. सगळ्यांची हेडक्वार्टरसुद्धा वेगळे आहे. TRTI बार्टीचं पुण्याला आहे, सारथीचं पुण्याला शिवाजीनगरला वेगळ्या ठिकाणी आहे, अमृतचं RTचं मुंबईला आहे. ठीक आहे, ओके. तर ह्या वेगवेगळ्या ठिकाणी संस्था असून सुद्धा ह्या एकत्रितपणे काय करतात, एक CET घेतात. म्हणजे सगळ्या समाजातील विद्यार्थ्यांना एकत्रितपणे काय करता येईल, एकदाच ती परीक्षा देता येईल. याच्यामध्ये जास्त गोंधळ होणार नाही, विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होणार नाही म्हणून. तर ही जी CET असते ही CET आपल्या बँकिंगच्या सिलेबसवर असते, ज्याच्यामध्ये क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश हे 3च विषय असतात आणि अगदी सोपी असते परीक्षा. ही अगदी सोपी परीक्षा असते. या परीक्षेमधून जे विद्यार्थी मेरिटला येतात, प्रत्येक यांनी ठरवलेलं असतं की आम्ही 100 विद्यार्थ्यांना देऊ, आम्ही 300 विद्यार्थ्यांना देऊ, आम्ही 500 विद्यार्थ्यांना देऊ. तर त्याप्रमाणे ठराविक नंबर ऑफ स्टुडंट्सला ते काय करतात, मेरिटमध्ये कन्सिडर करतात आणि त्या मेरिटमधल्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन तर देतातच. म्हणजे त्यांना क्लासेसची तर फीस लागतच नाही, प्लस त्यांना वेगळा अभ्यास करण्यासाठी सुद्धा जवळजवळ 46,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप देतात. ओके, ठीक आहे. म्हणजे क्लासेस तर तुम्हाला फ्री भेटणारच आहेत, क्लासेस फ्री भेटणार आहेत, प्लस तुम्हाला पैसेसुद्धा भेटणार आहेत अभ्यास करायला. ओके, तर ही CET जी आहे हे CETसाठी फॉर्म सुरू झालेले आहेत. हे CETसाठी फॉर्म सुरू झालेले आहेत. हे CETसाठीचे जे फॉर्म आहेत ते 21 तारखेपासून आहेत. 9 ऑगस्टपासून सुरू झालेले आहे आणि 21 तारखेपर्यंत हे फॉर्म जे आहे तुम्ही भरू शकता. ओके, ठीक आहे. व्हिडिओ करायला जरी उशीर झालेला असला तरी आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. व्हिडिओ हा त्यांच्यासाठी करतो ज्यांना हे माहिती नाही, नवीन आहेत. ठीक आहे, तरी इथून पुढे जवळपास 7 ते 8 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत, त्यामुळे फॉर्म भरा, वेळ गेलेली नाही. फॉर्म भरणं पण अगदी सोपं आहे, ते तुम्हाला सांगणार आहे मी पुढे. तर ही एक CET आहे, ही CET द्यायची. CETचं सिलेबस क्वांट, रिझनिंग, इंग्लिश असणार आहे. 100 मार्काची CET असणार आहे. त्यातून तुम्ही मेरिटला आलात की तुम्हाला डायरेक्ट स्कॉलरशिप मिळणार आहे. कशी स्कॉलरशिप मिळणार आहे, तर दर 6 महिन्याला 6,000 म्हणजे ते 36,000 आणि एकदाच पुस्तक आणि अनुषंगिक बाकीचा खर्च करण्यासाठी 10,000, अशी एकूण 46,000ची स्कॉलरशिप सगळ्या विद्यार्थ्यांना मिळत असते. ओके, याच्यातून तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचे असाल तर कुठल्याही संस्थेमधून तुम्हाला सेम स्कॉलरशिप मिळते बरं का.
ठीक आहे, सगळ्यांसाठी सारखीच असते ही. ओके, 6,000 6 महिने आणि 10,000 एकदाच, अशा प्रकारची ही स्कॉलरशिप असते. प्लस तुम्हाला जो क्लास आहे, ज्या कुठली प्रशिक्षण संस्था आहे त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही निवडू शकता. बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी, बँकिंगचे जेवढे काही महाराष्ट्रातले क्लास आहेत महत्त्वाचे, ते सगळ्या क्लासपैकी कुठली एक प्रशिक्षण संस्था निवडू शकता. परंतु बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी शक्यतो पूर्ण महाराष्ट्रातले शुभम सर अकॅडमीलाच प्रेफरन्स देतात, कारण शुभम सर अकॅडमीच ही मागच्या 10 वर्षापासून टॉप रिझल्ट देत आलेली संस्था आहे. इव्हन आपल्या स्कॉलरशिपच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा रिझल्ट खूप चांगले आहेत. इथं तुम्हाला वेगवेगळे लेक्चर्स मिळतात, गेस्ट लेक्चर्स मिळतात, टेस्ट सिरीज मिळतात, वायफायची सुविधा असते, बाकी पुस्तकं नोट्स सगळं मिळतं, 24 तास ग्रंथालयाची सुविधा असते, वर्तमानपत्र नियतकालिका हे सगळं मिळतं. आणि विद्यार्थ्यांची ऑफलाईन अटेंडन्स असते, ऑफलाईन तुम्हाला तिथं उपस्थित राहायचं असतं. ओके, ठीक आहे. सोबत आम्ही विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी ऑनलाईन कोर्ससुद्धा रिव्हिजनसाठी देत असतो. ठीक आहे, काही हरकत नाही. तर ही जी स्कॉलरशिप आहे, ह्या स्कॉलरशिपबद्दल जर तुम्हाला यावेळेस अपडेट मिळाले नसेल किंवा उशिरा मिळाला असेल तर तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे, हे जे आहे हा व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा आहे. बघा, यावर्षीचा ग्रुप आहे, याच्यामध्ये जवळजवळ ऑलरेडी 350च्या वर विद्यार्थी आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे. तसा आपला हा ग्रुप तुम्हाला हा QR कोड स्कॅन करून जॉईन करता येईल, किंवा या ग्रुपची ही जी लिंक आहे, ही लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर टाकेल. प्लस तुम्हाला ही सगळी माहिती ज्या PDF मध्ये आहे ती PDF टाकेल आत्ताच्या आत्ता टेलिग्राम चॅनलला, व्हिडिओ पोस्ट केला की लगेच. आणि त्या PDFमध्ये सुद्धा ही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असणार आहे. ठीक आहे, ओके. तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, म्हणजे तुम्हाला तारीख वाढली का, फॉर्म भरण्याची तारीख वाढली का, रिझल्ट कधी आहे, परीक्षा कधी आहे, हॉल तिकीट आलं का, सगळे अपडेट तुम्हाला मिळत जातील. ओके, ठीक आहे, चालेल. तर वेगवेगळ्या परीक्षांची, असं नाही की फक्त बँकिंगच्याच, पण बाकी सगळ्या स्पर्धा परीक्षांची सुद्धा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या योजना असतात. तर IBPSवर आपण जास्त फोकस करणार आहोत. IBPSची परीक्षा देण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर डिग्री पूर्ण लागते. डिग्रीच्या 3rd इयरला असाल, फायनल इयरला असाल, अपिअरिंग असाल तर तुम्ही क्वालिफाय नाही, तुमच्याकडे डिग्री पूर्ण लागते. ठीक आहे. हां, अपिअरिंग असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, परंतु तुमचा तो कॉन्फिडन्स पाहिजे की रिझल्टच्या आधी तुमची डिग्री आली पाहिजे. परंतु आत्ता ज्या अर्थी या महिन्यामध्ये फॉर्म भरणं चालू आहे ऑगस्टमध्ये, तर पुढच्या 2 महिन्यामध्ये डिग्री कोणाचीच होत नसते, शक्यतो अकॅडमिक इयर जूनमध्ये सुरू होतं. तर आत्ता रिसेंटली ज्यांची डिग्री झालेली आहे ते सगळेजण या परीक्षेसाठी क्वालिफाय आहेत. ठीक आहे, ओके. कुणी गडबड करू नका, कारण दरवर्षी परीक्षा होत असते, काही काळजी करू नका. ठीक आहे. याच्यामध्ये महत्त्वाची दुसरी अट आहे की कमाल वय जे आहे ते 30 वर्ष आहे. ठीक आहे, कमाल वय जे आहे ते 30 वर्ष आहे. 30 वर्ष आतील विद्यार्थी सगळे या काय करू शकतात, अर्ज करू शकतात. पुन्हा कौटुंबिक उत्पन्न जे आहे ते 8 लाखाच्या मर्यादेत असावं, 8 लाखाच्या खाली असावं, तर तुम्हाला ते करता येईल. ठीक आहे. 2025-26चा जो तहसीलदाराचा दाखला आहे तो अनिवार्य आहे, आणि पदवीधर असायला पाहिजे, पूर्ण पदवी झालेली असायला पाहिजे. या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा अर्ज करू शकता. आता बरेच जण असे असतील की ज्यांनी गेल्या वर्षी सर आम्ही बँकिंगचा लाभ घेतलेला आहे, तर तुम्हाला त्याच्या वरच्या डिफिकल्टी लेवलच्या एक्झामचा लाभ घेता येईल. जसं की बँकिंगच्या नंतर SSC आहे, MPSC आहे, UPSC आहे. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा लाभ घेतलेला आहे, पोलीस भरती योजनेचा लाभ घेतलेला आहे, ते विद्यार्थी यावर्षी पुन्हा एकदा IBPSचा लाभ घेऊ शकतात. ठीक आहे. जर तुम्ही पोलीस भरतीचा लाभ घेतलेला आहे तर तुम्ही आता यावर्षी पुन्हा IBPSचा लाभ घेऊ शकता, म्हणजे IBPS परीक्षेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आणि तुम्ही त्यामधून IBPSसाठी जी स्कॉलरशिप आहे ती तुम्ही मिळवू शकता. ठीक आहे. आणि मॅक्सिमम 2 वेळाच तुम्ही लाभ घेऊ शकता योजनेचा, कुठल्याही 2 योजनेमधून. ठीक आहे, 2 परीक्षांचा, पोलीस भरती आणि IBPS किंवा IBPS, MPSC, UPSC कुठल्याही 2 वेळा. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये महत्त्वाचे काही कागदपत्र लागतात, ते म्हणजे डोमिसाईल. सगळ्यात पहिल्यांदा रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला लागतं. डोमिसाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला 10वी आणि 12वीचं पदवीचं गुणपत्रक लागतं. ठीक आहे. त्यानंतर वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागतो, जो की 2025-26 असला तरी चालतो. आणि जर तुम्ही दिव्यांग असाल किंवा अनाथ असाल तर त्याचं प्रमाणपत्र लागतं. तसे काही बेसिक डॉक्युमेंट लागतात. याच्यासोबत काही महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतात. ती लिस्ट जी आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकणारच आहे, आपल्या मेन चॅनलला. ठीक आहे, ओके. ती याआधी पण टाकलेलीच आहे, डबल एकदा मी पोस्ट करतो. ठीक आहे. आता TRTIसाठी जे विद्यार्थी अप्लाय करणार आहेत त्यांना व्हॅलिडिटी पाहिजे, ST कॅटेगरीची व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. सारथीसाठी जे विद्यार्थी अप्लाय करणार आहेत त्यांचं NCL म्हणजे नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. आणि अमृतसाठी जे करणार आहेत विद्यार्थी त्यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TCवर त्यांचं कॅटेगरी जी आहे, ठीक आहे, कॅटेगरी जी आहे ती EWS मेन्शन असणं फार गरजेचं आहे. या 3 क्रायटेरिया आहेत या 3 वेगवेगळ्या संस्थांच्या ॲप्लिकेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष काही नाही, व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. नसेल तर तुम्ही अर्ज
करा आणि अर्जाची पोचपावतीसुद्धा तुम्ही जोडू शकता. सेम TRTIसाठी पण आहे. एक तर वैधता प्रमाणपत्र असायला पाहिजे, नसेल तर त्याचं ॲप्लिकेशन केलेली तुमच्याकडे रिसिप्ट असायला पाहिजे. ठीक आहे, ओके. अर्ज करताना महत्त्वाच्या काय काय गोष्टी आहेत, तर फॉर्म भरल्याच्या नंतर लगेचच डाउनलोड करायचा. बरेच जण CETचा फॉर्म भरतात, ठीक आहे, CETचा फॉर्म भरतात आणि तो नंतर डाउनलोड करू म्हणून सोडून देतात किंवा बऱ्याच जणांना माहीत नसतं. परंतु जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं, मेरिट येतं, त्यावेळी तुम्हाला DVसाठी जेव्हा बोलवतात, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा कागदपत्र कुठे लागतं, तर तुम्ही भरलेला फॉर्म लागतो. तर तुम्ही भरलेला फॉर्म भरल्या प्रिंट काढून ठेवायचा किंवा PDF सेव्ह करून ठेवायची. ओके, तर ती नसेल तर मग पुन्हा नंतर विषय खोल होऊन जातो. ठीक आहे. परीक्षा केंद्र आणि जिल्हा याच्यामध्ये एकदा तुम्ही निवडले की नंतर कुठलाही बदल होणार नाही. त्यामुळे एकदा फॉर्म लॉक करण्याआधी परीक्षा केंद्र आणि जिल्हा हा तुम्ही तुमच्या मनानं व्यवस्थित निवडा. ओके. खोटी कागदपत्रे तर बिलकुल देण्याचा शहाणपणा करायचा नाही, कारण हे सगळ्याच्या संस्था ह्या फार जुन्या आणि स्ट्रिक्ट संस्था आहेत. प्रशिक्षण कालावधीमध्ये कुठलीही शासकीय किंवा निमशासकीय नोकरी तुम्हाला करता येणार नाही. फुल टाईम एज्युकेशन तुम्हाला घ्यावं लागेल, फुल टाईम तुम्हाला प्रशिक्षणच घ्यावं लागेल. ठीक आहे. काय प्रक्रिया असते, मुळात त्याची प्रक्रिया अशी असते की सुरुवातीला आता तुम्ही फॉर्म भरसाल, फॉर्म भरल्याच्यानंतर प्रवेशपत्र येईल, हॉल तिकीट येतील, हॉल तिकीट आल्याच्यानंतर तुमची CET होईल आणि CETमधून जे काही टॉपर विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी अंतिम निवड यादी लागेल आणि त्या अंतिम निवड यादीमधून तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्हाला तुमच्या आवडीचा कुठलाही क्लास निवडा. तुमच्या क्लास निवडाची तुमची प्रिफरन्सची झाला की नंतर मग तुम्हाला त्या क्लासला जॉईनिंग देऊन त्या क्लासचं तुम्हाला 6 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं आणि त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 6,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला मिळतात आणि 10,000 रुपये तुम्हाला एकदाच अनुषंगिक खर्च म्हणून मिळतात. ओके, ठीक आहे, चालेल. तर अशा प्रकारे ही प्रोसेस असते, शॉर्ट बट स्वीट. तुम्हाला मी सांगितलं याची आणखीन जर तुम्हाला अपडेट वेळोवेळी पाहिजे असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, टेलिग्राम चॅनलला असेल आणि स्पेसिफिक तुम्ही इथं स्कॅन करून जर तुमचं होत असेल तर बघा. ठीक आहे. आता स्कॅनर डिजिटल बोर्डवरचं तुमच्या मोबाईलमध्ये किती चालेल काय नाही याच्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु चालायला पाहिजेत असं मला वाटतं. ठीक आहे, चला. तर आणखीन जर तुम्हाला काही ऑफिसला काही बोलायचं असेल तर ऑफिसचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, पण काही घेणं देणं नाही, मला नाही वाटत की काही गरज पडेल. जर काही विचारायचंच असेल, नॉमिनल काही गोष्टी असतील तर तुम्ही या माझ्या व्हॉट्सअप नंबरला मला मेसेज करू शकता. मी ॲज अर्ली एज पॉसिबल तुम्हाला रिप्लाय देतो आणि कॉल पण करतो. ठीक आहे. आता हा फॉर्म भरायचा आहे कुठं, तर ही TRTI.maharashtra.gov.in नावाची एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सगळ्या संस्थांचे फॉर्म तुम्हाला तिथं भरायला मिळणार आहेत. तिथं वेगवेगळ्या लिंक दिलेल्या आहेत, बार्टीसाठी वेगळी, सारथीसाठी वेगळी, अमृतसाठी वेगळी, RTसाठी वेगळी. ठीक आहे. तर त्या लिंकवर क्लिक करायचं आणि तुम्ही तुमच्या पेजवर जाऊन तिथं फॉर्म भरला जाऊ शकतो. ठीक आहे. तर ही वेबसाईट फार महत्त्वाची आहे. या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्ही फक्त TRTI स्कॉलरशिप असं जरी टाईप केलं तरी पण गुगलला येऊन जाईल. ओके, ठीक आहे. आणखीन कुठलीही अडचण असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा या माझ्या नंबरवर. ओके, ठीक आहे, चला. ओके, चला. सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा आहे. चलो, थँक्यू सो मच.